बघा कशी रडतीये, आज खूपच किरकिर करते, तिला बरं नाहीये. तर रात्रीपासून ताप आहे, तिला औषध वगैरे पाजलंय पण काय आणखीन फरकच नाही. त्रिशा, मम्माला ताप आलाय, पिल्लूला ताप आलाय आमच्या. ए मम्मा, किती शांत शांत हाय ग आमचं पिल्लू. हे बघा आमचं पिल्लू किती शांत आहे. काल दिवसभर शांत होती, संध्याकाळून मग काय माहिती संध्याकाळून अचानक ॲक्टिव्ह झाली. लहान लेकरांचं काय समजतच नाही. हे बघा त्रिशा, हॅलो हॅलो मम्मा. पिल्लू, ए माझं पिल्लू, मम्माला बरं नाही आमच्या, त्रिशाला बरं नाही. हा मम्मा, तुला बरं नाही मम्मा. मम्मा सो गाईस, तर आता त्रिशाला आवरून वगैरे तर झालेलं आहे. तिला छानपैकी काजळ पावडर सगळं लावले. बघा तुम्ही कशी तयार झाली आमची त्रिशा. हॅलो गाईस, हॅलो मित्रमैत्रिणींनो. तर कालपासूनच त्रिशाला ताप आहे. आता तिला हे औषध पाजलंय. जर नाहीच फरक पडला संध्याकाळपर्यंत तर मग मी हिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. कारण हिचं कसं हिला दुसऱ्या दवाखान्यात कुठं पण दाखवलं तरी फरक पडत नाही. हिला पण तर ससूनच्याच औषधं हिला सूट होतात. कारण ज्यावेळेस ही जन्मली त्यावेळेस ही NSU-मध्ये होते 12 दिवस. मग हिला कसं तिथल्या औषधांची आता सवय झाली, त्याच्यामुळे बाहेरचे कुठलेच औषधं किती पण दिलं तरी फरक पडत नाही. ससूनच्याच औषधांचा हिच्यावर म्हणजे फरक पडतो. आता हे तर ससूनचंच औषध आहे, ह्याच्याने आता राहतोय ताप पण एवढा नाही. आता कालपासून ताप आहे तिला, तर बघणार आहे आज संध्याकाळपर्यंत, नाही तर मग आज संध्याकाळी तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. कारण ताप मोडलेला चांगला नसतो. आता कमी झालाय पण बऱ्यापैकी सगळ्यापासून तिला ताप होता. आणि काल तर खूप शांत होती, आज तरी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे. काल खूपच शांत होती, सुन्न झाली होती. मला पण टेन्शन आलं की हिला काय झालं, कशी ओरडतीये. त्यांना विचार, तुम्ही जेवले का म्हणावं. मी बघा किती छान आता हिचे तोंड हात पाय वगैरे मी पुसून घेतलं. आज काही मालिश वगैरे केली नाही, म्हटलं नको तिच्यात ताकद पण पाहिजे मालिश वगैरे करायची वगैरे. पण आता म्हटलं आजच्या दिवस नको मालिश करायला. मग हिचे तोंड हात पाय पुसून घेतल्या ते, आणि हिला कपडे वगैरे घातले आणि स्वेटर घातला हिला. मुळात कसे उन्हाळ्याचे दिवस आहे पण कदाचित हिला थंडी वाजत असेल किंवा काय, आणि ताप आहे म्हणून चला हिला सॉक्स वगैरे घातले. ते आवरले वगैरे बघा कशी किरकिर करते. बले नाही म्हणजे मम्माला, बले नाही म्हणजे मम्माला. आता मग हिला जेवण वगैरे करते आणि हिला जेवण वगैरे चालते. सकाळीच वरण भात वगैरे केला, फक्त मिक्सरला फिरवायचं कारण हिला आणखीन भात गिळता येत नाही. तर चला दाखवते तुम्हाला. हे बघा हिला तयार वगैरे तर केलेलं आहे, पण आता हिला वरण भात चारायचं, त्याच्यामुळे तिला बाबांकडे दिले. कारण खाली टाकलं की किरकिर करते, बरं नाही त्याच्यामुळं. मग आता हिचं वरण भात आपण मिक्सरला फिरून घेऊ. तुम्ही इकडे बघू शकता मी तिचा वरण भात केलेला आहे. सकाळीच केला पण याचा काय व्हिडिओ वगैरे मी काढला नाही. सकाळीच वरण केलं आहे आणि भात केला आहे तिच्यासाठी. तर मग आता चला तिला मी मस्तपैकी जेवण फिरवते मिक्सरला आणि तिला जेवण चारते. Oh my God, बाहेर मिक्सर मधूनच सगळं बाहेर. जेवण फ्राय हे केलं, मिक्सरला बारीक केलं आणि तिचं पाणी घेतलंय. हे पाणी मी ऑलरेडी सकाळीच गरम करत असते. तर चला आता तिला चारू. पण आता तिची मच्छा बघा का इकडे कशी गणपती बाप्पावानी बसली. ए गणपती बाप्पा, त्रिशा
कसली भारी बसली मम्मा. चल 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 चल. तर आता मी हिचं जेवण वगैरे तर मिक्सरला फिरवलेलं आहे आणि आता वेळ आहे हिला चारायची. तर बघा आमची त्रिशा आता कशी जेवण करणार हाय. आणि ह्याच्यामध्ये तिच्या गोळ्या पण ह्या टायमाला गोळी चारायची असते दुपारची. तर आता दुपारची गोळी चारायची मग तिला जेवण चारायचं. ओ ओ लय डोकं दुखायले मम्मा लय. मला पण बरं वाटत नाही तुझ्या सोबत. तू आजारी पडली म्हणून मी पण आजारी पडले बाबा. असं कुठं असतंय का मम्मा. हां गाईस हे बघा त्रिशाने जेवण थोडंच केलंय आणि मॅडमनी इकडे झोपून घेतलंय जेवण करता करताच. मम्मा आता जाऊ द्या हिला मी झोपू घालते. झोपली आहे तर तिला झोपू देते. तिला आराम करू देते कारण तिला बरं नाही आहे त्याच्यामुळं. आता म्हटलं जाऊ दे थोड्या वेळाने ती उठली की मग तिला जेवण वगैरे चारते.